आपण अनेकदा ऐकतो ना की दिवसभर काम करून थकल्यावर रात्री शांत झोप लागते. पण कधी असा विचार केलाय की जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या मेंदूचं काय होतं? तोही आपल्यासोबत शांत झोपतो का? आपल्या स्रोतांनुसार हा एक एक खूप मोठा गैरसमज आहे. खरं तर जेव्हा आपले शरीर विश्रांती घेत असतं तेव्हा आपला मेंदू त्याच्या कामाच्या सर्वोच्च टप्प्यावर असतो, म्हणजे पीक आवरमध्ये असतो. अगदी. पीक आवर हा शब्द एकदम बरोबर आहे. न्यूरोसायन्समधील नवीन संशोधन हेच सांगतं की झोप ही मेंदूसाठी निष्क्रिय अवस्था नाहीये, तर एक अत्यंत सक्रिय आणि महत्वाची प्रक्रिया आहे. आपण झोपेला मेंदूचा डाऊन टाईम समजतो, पण खरं तर तो त्याचा सर्वात महत्वाचा वर्क टाईम असतो. तर आजच्या या चर्चेत आपण याच स्रोतांच्या मदतीनं मेंदूच्या या रात्रीच्या प्रवासाचा शोध घेऊया. जेव्हा आपण डोळे मिटतो तेव्हा पडद्यामागे नेमकं काय सुरू असतं? आपला मेंदू एकाच रात्रीत माहितीचा विश्लेषक, व्यवस्थापक, सफाई कामगार आणि अगदी थेरपिस्टची भूमिका कशी बजावतो? चला तर मग हे सगळं उलगडून पाहूया. ठीक आहे, तर मग या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करू. दिवसभरात आपण कितीतरी गोष्टी पाहतो, ऐकतो, शिकतो. या सगळ्या माहितीच्या गोंधळाचं मेंदू काय करतो? स्रोतांनुसार झोपेनंतर मेंदूचं पहिलं आणि सर्वात महत्वाचं काम सुरू होतं, स्मृतींची साठवण. मेमरी कन्सॉलिडेशन, याला आपण मेंदूचं ग्रेट सॉर्टिंग असंही म्हणू शकतो. दिवसभरात जमा झालेली प्रत्येक माहिती, प्रत्येक अनुभव हा आधी मेंदूच्या एका तात्पुरत्या स्टोरेजमध्ये असतो, म्हणजे शॉर्ट टर्म मेमरीमध्ये. मग रात्री, विशेषतः गाढ झोपेत, मेंदू एका कुशल संपादकाप्रमाणे या माहितीचं पुनरावलोकन करतो. तो ठरवतो की यातलं काय महत्वाचं आहे आणि काय निरुपयोगी. रंजक आहे. म्हणजे मेंदू हे कसं ठरवतो की काय महत्वाचं आहे? आपण मुद्दाम पाठ केलेली गोष्ट की की अचानक अनुभवलेली एखादी तीव्र भावना? बरोबर. इथेच भावनांचा खूप मोठा वाटा असतो. संशोधनातून हे अगदी स्पष्ट दिसतं की ज्या आठवणींसोबत तीव्र भावना जोडलेल्या असतात, मग ती आनंदाची असो, दुःखाची किंवा भीतीची, त्या आठवणींना मेंदू प्राधान्य देतो. ती माहिती तो तात्पुरत्या स्टोरेजमधून उचलून थेट लाँग टर्म मेमरीमध्ये रूपांतरित करतो. अच्छा. म्हणूनच आपल्याला आयुष्यातले भावनिक क्षण जास्त स्पष्टपणे आठवतात, की नाही? बापरे. म्हणजे परीक्षेच्या आदल्या रात्री केलेला अभ्यास जर कंटाळवाणा वाटला असेल तर मेंदू त्याला कमी महत्त्व देणार, आणि जर त्याच दिवशी मित्रांसोबत एखादी छान घटना घडली असेल तर ती आठवण जास्त पक्की होणार. मग याचा अर्थ रात्रभर जागून अभ्यास करणं हे विज्ञानाच्या दृष्टीने पूर्णपणे चुकीचं आहे? अगदी. तो एक प्रचंड मोठा गैरसमज आहे. आपल्याला वाटतं की आपण जास्त वेळ देऊन जास्त माहिती मेंदूत टाकत आहोत. पण त्या माहितीला पक्क करण्याची, तिचं वर्गीकरण करण्याची संधीच आपण मेंदूला देत नाही. बरोबर. ती माहिती शॉर्ट टर्म मेमरीमध्येच पडून राहते आणि काही तासात नाहीशी होते. म्हणूनच अभ्यास करून झाल्यावर घेतलेली शांत झोप ही त्या अभ्यासाचाच एक एक अविभाज्य भाग आहे. खरंय. त्याशिवाय शिकण्याची प्रक्रिया पूर्णच होत नाही. म्हणजे मेंदू एका लायब्रेरियनसारखा आहे जो महत्वाची पुस्तकं काळजीपूर्वक कपाटात लावून ठेवतो. पण त्या लायब्ररीमध्ये दिवसभरात आलेलं रद्दी सामान, नको असलेले कागद यांचं काय? स्रोत सांगतात की मेंदू केवळ माहिती साठवत नाही, तर तो जागा रिकामी करण्याचंही एक मोठं काम करतो, जे खरं तर तितकंच महत्वाचं आहे. हो, आणि हे आपल्याला दुसऱ्या मुद्द्याकडे घेऊन जातं, ज्याला सिनॅप्टिक प्रूनिंग म्हणतात. आपल्या मेंदूत अब्जावधी न्यूरॉन्स असतात, जे एकमेकांशी असंख्य कनेक्शन्स किंवा सिनॅप्सद्वारे जोडलेले असतात. बरोबर? हो. दिवसभरात आपण जे काही नवीन शिकतो तेव्हा नवीन कनेक्शन्स तयार होतात. पण जर ही सगळी कनेक्शन्स तशीच राहिली तर मेंदूत एक प्रकारचा न्यूरल ट्रॅफिक जॅम होईल. म्हणजे अनावश्यक माहितीचा साठा होईल. पण मग मेंदू हे साफ कसं करतो? इथे मेंदू एका कुशल माळीची भूमिका बजावतो. रात्री तो या सगळ्या कनेक्शन्सची पाहणी करतो. जी कनेक्शन्स दिवसभरात जास्त वापरली गेली आहेत, जी महत्वाची आहेत, त्यांना तो अधिक खतपाणी घालून मजबूत करतो, आणि जी कनेक्शन्स कमकुवत आहेत किंवा वापरली जात नाहीत त्या अनावश्यक फांद्या तो अक्षरशः छाटून टाकतो. अरे वा. यालाच प्रूनिंग म्हणतात. हे तर अविश्वसनीय आहे. म्हणजे मेंदू स्वतःला अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी काही गोष्टी मुद्दाम विसरतो किंवा काढून टाकतो. कमी हे जास्त आहे हे तत्व आपल्या मेंदू रोज रात्री वापरतो. बरोबर. या छाटणीमुळे दोन फायदे होतात. एक, अनावश्यक गोंधळ कमी झाल्यामुळे महत्वाच्या माहितीवर प्रक्रिया करण्याचा वेग वाढतो. मेंदू अधिक वेगवान आणि प्रभावी बनतो.
आणि दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन गोष्टी शिकण्यासाठी, नवीन कनेक्शन्स तयार करण्यासाठी जागा मोकळी होते. अच्छा. म्हणूनच पुरेशी झोप घेतल्यावर दुसऱ्या दिवशी आपलं डोकं अधिक फ्रेश आणि नवीन गोष्टी शिकायला तयार असतं. हे सगळं खरंच खूपच आकर्षक आहे. म्हणजे मेंदूने आठवणी जपल्या, अनावश्यक कनेक्शन्स छाटून टाकली, पण दिवसभरातल्या भावनिक गोंधळाचं काय? एखादं भांडण, कामावरचा ताण किंवा एखादी चिंता. स्रोत सांगतात की मेंदू यावर जे काम करतो ते एखाद्या थेरपीपेक्षा कमी नाही. हो, आणि हा झोपेचा कदाचित सर्वात शक्तिशाली पैलू आहे. मेंदू केवळ आठवण जपत नाही, तर तो त्या आठवणीसोबत चिकटलेल्या नकारात्मक भावनांना लिटरली धुवून काढतो. अच्छा. हो, ही एक प्रकारची भावनिक डिटॉक्स प्रक्रिया आहे, जी दररोज रात्री विशेषतः REM स्लीपमध्ये घडते. भावनिक डिटॉक्स म्हणजे नेमकं काय होतं? ती वाईट आठवण पूर्णपणे पुसली जाते का? नाही, आठवण तशीच राहते. म्हणजे काय घडलं होतं हे आपल्याला लक्षात राहतं. पण त्या घटनेशी जोडलेली जी भावनिक तीव्रता असते, जी वेदना किंवा राग असतो, तो मेंदू कमी करतो. या प्रक्रियेत नॉरएड्रेनालिन नावाचे एक स्ट्रेस केमिकल मेंदूतून तात्पुरतं बंद होतं, ज्यामुळे मेंदू त्या आठवणीवर भावनिक प्रतिक्रियेविना प्रक्रिया करू शकतो. ओके. म्हणूनच एखाद्या वाईट दिवसानंतर चांगली झोप घेतल्यावर सकाळी आपल्याला थोडं हलकं वाटतं. ती समस्या संपलेली नसते, पण तिचा भावनिक भार कमी झालेला असतो. बापरे. म्हणजे मेंदू स्वतःच आपला थेरपिस्ट आहे, जो रोज रात्री मोफत काम करतो. मग याचा अर्थ असा होतो का की झोपेच्या कमतरतेमुळे आपण भावनिकदृष्ट्या अधिक असुरक्षित होतो? नक्कीच, 100%. जेव्हा आपण पुरेशी झोप घेत नाही, तेव्हा आपण मेंदूला हे थेरपी सेशन करण्याची संधीच देत नाही. त्यामुळे त्या नकारात्मक भावना तशाच साचून राहतात. आणि मग आपली चिडचिड वाढते, छोट्या गोष्टींचा जास्त ताण येतो आणि आपण जास्त भावुक प्रतिक्रिया देतो. आपलं भावनिक संतुलन पूर्णपणे बिघडतो. आत्तापर्यंत आपण पाहिलं की मेंदू भूतकाळातील दिवसाचं व्यवस्थापन करतो, पण याच चर्चेतला एक महत्त्वाचा भाग सांगतो की मेंदू भविष्यकाळाची म्हणजे येणाऱ्या दिवसाचीही तयारी करतो. हो, मेंदूने भूतकाळ साफ केला आहे, भावनिकरित्या आणि रचनात्मकदृष्ट्या. पण तो तिथेच थांबत नाही. त्याचं पुढचं काम हे पूर्णपणे भविष्यकाळासाठी असतं. याला न्यूरल रिॲलोकेशन असं म्हणतात. या प्रक्रियेत मेंदू आपल्या न्यूरॉन्सना येणाऱ्या दिवसाच्या आव्हानांसाठी रिसेट आणि रिडिस्ट्रीब्यूट करतो. हे एखाद्या मोठ्या कंपनीच्या व्यवस्थापनासारखं वाटतंय, जसं एखादा मॅनेजर दुसऱ्या दिवशीच्या कामासाठी आपल्या टीमला नवीन जबाबदाऱ्या देतो तसं काहीचं. अगदी तसंच. मेंदू पुढच्या दिवशी लागणाऱ्या संज्ञात्मक क्षमतांसाठी, जसं की लक्ष केंद्रित करणे, समस्या सोडवणे आणि निर्णय घेणे, यासाठी आपल्या संसाधनांची म्हणजे न्यूरॉन्सची पुनर्बांधणी करतो. तो आपल्या मानसिक ऊर्जेला रिचार्ज करतो. म्हणूनच अनेकदा असं होतं की रात्री एखाद्या समस्येवर खूप विचार करूनही उत्तर मिळत नाही. हो. पण शांत झोप घेतल्यावर सकाळी अचानक त्यावर उपाय सुचतो. हा अनुभव तर अनेकांना आला असेल. म्हणजे मेंदू रात्रीच्या शांततेत त्या माहितीची वेगळ्या पद्धतीने जुळणी करत असतो. बरोबर. जेव्हा आपण जागे असतो तेव्हा आपला विचार एका सरळ रेषेत चालतो. पण झोपेत मेंदू या चौकटीतून बाहेर पडून वेगवेगळ्या माहितीचे तुकडे एकमेकांशी जोडून पाहतो. तो नवनवीन पॅटर्न शोधतो. अच्छा. यामुळेच सकाळी आपल्याला अनेकदा नवीन कल्पना सुचतात किंवा समस्येकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळतो. तर आपल्या डोक्यात एकाच वेळी लायब्रेरियन, माळी, थेरपिस्ट आणि प्रोजेक्ट मॅनेजर काम करत आहेत. हे खरंच अविस्मरणीय आहे. आणि या सगळ्या कामांच्या शेवटी जसं आपण आपल्या कम्प्युटर किंवा फोनसोबत करतो, तसं मेंदू स्वतःसाठी काही करतो का? हो, आणि तोच आपला 5वा आणि शेवटचा मुद्दा आहे. सिस्टम रिकव्हरी आणि अपग्रेड. ही तुलना अगदी अचूक आहे. जसं आपला संगणक वेळोवेळी सॉफ्टवेअर अपडेट करतो, व्हायरस स्कॅन चालवतो आणि अनावश्यक कॅशे फाईल्स डिलीट करतो, तसंच आपला मेंदू झोपेत स्वतःची दुरुस्ती आणि देखभाल करतो. म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्हीची देखभाल. होय. ग्लिम्फॅटिक सिस्टम नावाची एक यंत्रणा आपल्या मेंदूत असते, जी एका कचरा व्यवस्थापन प्रणालीप्रमाणे काम करते. ही प्रणाली गाढ झोपेत सर्वाधिक सक्रिय होते. दिवसभरात मेंदूच्या चयापचय क्रियेतून जे विषारी प्रथिने आणि टाकाऊ पदार्थ तयार होतात, ते ही प्रणाली अक्षरशः धुवून काढते. यात बीटा अमायलॉइड नावाच्या प्रथिनाचाही समावेश आहे, जो अल्झायमर सारख्या आजारांशी संबंधित आहे. म्हणजे हे तर खूपच गंभीर आहे. म्हणजे झोप न घेणं म्हणजे केवळ थकवा येणं नाही, तर आपण आपल्या मेंदूत विषारी कचरा साठवत आहोत. तंतोतंत.
ही केवळ सॉफ्टवेअरची समस्या नाही तर हार्डवेअरचीही आहे. पुरेशी झोप न घेणं म्हणजे तुम्ही तुमच्या कम्प्युटरला कधीच शटडाऊन करत नाही. हळूहळू तो स्लो होतो, हँग होतो आणि अखेरीस क्रॅश होतो. अगदी. मेंदूच्या बाबतीतही तसंच आहे. ही सिस्टम रिकव्हरी प्रक्रिया वगळल्यास त्याचे दूरगामी परिणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतात. तर या 5ही कामांचा एकत्रित विचार केला तर झोपेचं महत्त्व किती अविश्वसनीय आहे हे लक्षात येतं. विशेषतः विद्यार्थी आणि प्रोफेशनल्ससाठी याचे काय परिणाम आहेत या स्रोतांमधनं हे स्पष्ट होतं की झोप कमी झाली की सगळी यंत्रणा कोलमडते. हो, आणि त्याचे परिणाम थेट दिसतात. विद्यार्थ्यांसाठी मेमरी कन्सॉलिडेशन न झाल्यामुळे शिकलेलं लक्षात राहत नाही. स्मरणशक्ती कमजोर होते. बरोबर. प्रोफेशनल्ससाठी न्यूरल रिॲलोकेशन आणि भावनिक डिटॉक्स न झाल्यामुळे निर्णय क्षमता कमी होते, सर्जनशीलता मंदावते आणि कामाच्या ठिकाणी ताण वाढतो. आपण चुकीचे निर्णय घेतो कारण आपला मेंदू त्यासाठी तयारच नसतो. म्हणूनच स्रोतांमधलं एक वाक्य मला खूप महत्त्वाचं वाटतं. झोप म्हणजे वेळ वाया घालवणं नाही, तर मेंदूवर केलेली सर्वोत्तम गुंतवणूक आहे. आपण अनेकदा कामासाठी किंवा मनोरंजनासाठी झोपेचा त्याग करतो, पण खरं तर आपण आपल्या सर्वात मौल्यवान संपत्तीचं, आपल्या मेंदूचं नुकसान करत असतो. अगदी. आपण झोपेकडे एक काम म्हणूनच बघायला हवं. एक असं काम जे आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी आणि विकासासाठी अनिवार्य आहे. ही केवळ शारीरिक विश्रांती नाही, तर एक अत्यंत गुंतागुंतीची मानसिक आणि बौद्धिक प्रक्रिया आहे. तर आजच्या या चर्चेतून हे स्पष्ट होतं की आपला मेंदू रात्री झोपत नाही. उलट तो स्वतःला अधिक हुशार, कार्यक्षम आणि संतुलित बनवण्यासाठी अथक काम करत असतो. तो एकाच वेळी डेटा विश्लेषक, माळी, थेरपिस्ट, व्यवस्थापक आणि सिस्टीम इंजिनियर अशा अनेक भूमिका बजावत असतो. अगदी खरं. झोप ही केवळ शारीरिक विश्रांती नाही, तर ती आपल्या स्मृती, बुद्धिमत्ता आणि मानसिक आरोग्याची गुरुकिल्ली आहे. या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करणं म्हणजे स्वतःच्याच प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करण्यासारखं आहे. या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न मनात येतो. स्रोतांनुसार मेंदू झोपेत भावनिक आठवणींची तीव्रता कमी करतो, विशेषतः नकारात्मक आठवणींची. मग ज्या चांगल्या आणि सुखद आठवणी आहेत, ज्यांची तीव्रता आपल्याला जपायची आहे, त्यांचं काय होत असेल? त्या आठवणींवरही हाच परिणाम होत असेल का? की मेंदू चांगल्या आणि वाईट आठवणींमध्ये फरक करून त्यावर प्रक्रिया करतो? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे.